गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. सगळ्यांचे मनापासून स्वागत आपल्या मॅजिकल मनीषा या चॅनलवर. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांचे. आणि ब्रह्मांडी ऊर्जेचे मनापासून खूप खूप धन्यवाद की आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला. तुम्हालाही दिला, मलाही दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पंचतत्वांचे, आकाश तत्वाचे मनापासून खूप खूप धन्यवाद. वायू तत्वाचे खूप खूप धन्यवाद. जल तत्वाचे खूप खूप धन्यवाद. अग्नी तत्वाचे खूप खूप धन्यवाद. आणि धरती मातेचे नतमस्तक होऊन खूप खूप धन्यवाद की आम्हाला फिरण्यासाठी, चालण्यासाठी, इकडून तिकडे जाण्यासाठी, शेती करण्यासाठी, पहाड चढण्यासाठी, पोहण्यासाठी, सगळीकडे सर्व काही देण्यासाठी, आमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला त्यासाठी. आणि रोज आमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन जगपॉट, नवीन नवीन संधी, नवीन नवीन अपॉर्च्युनिटी घेऊन येण्यासाठी आणि त्या परिपूर्णपणे आम्ही त्याच्यातून पार पडून पुढे जात आहोत, सक्सेसफुल होत आहोत. त्यासाठी आम्हाला हे अ, खूप स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपल्या आई वडिलांना की त्यांनी मुली मी माझ्या आई-बाबांना खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी मला मुलीचा जन्म दिला. लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत उच्च शिक्षण दिलं, लहानपणीचं शिक्षण दिलं. कपडे, लत्ता, जेवण, खाणं, उच्च शिक्षण, पुण्याला शिक्षण, पोलीस खात्यामध्ये भरती केलं. प्रत्येक गोष्टीमध्ये हे त्यांनी मला सपोर्ट केला. माझं लग्न लावून दिलं. मला एवढा सुंदर चांगला पती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर 2 गोंडस मुलं देण्यासाठी खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. माझी दोन्ही मुलं मला खूप मदत करतात, हेल्प करतात. विचार, वाणी, व्यवहार आणि सकारात्मक होऊन प्रत्येकाशी व्यवहार करतात, वागतात आणि प्रत्येकाशी लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू, लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट ह्या भावनेने वागतात. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा. खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला ही पोलीस खात्याची नोकरी देण्यासाठी, 21 वर्ष भरभरून पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मी खूप खूप आभार मानते. गृह खात्याचे खूप खूप आभार मानते. नवी मुंबई पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याची ज्याने मला मदत केली, त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्रत्येक व्यक्तीने ज्याचा माझा संपर्क झाला, त्या व्यक्तीने मला मदत केली. त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून शत धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या लाईफमध्ये हे मॅजिक बुक प्रिया लोंढे यांनी आणलं. त्या प्रियाला मनापासून खूप खूप धन्यवाद. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू प्रिया. लव्ह यू, लाइक यू, रिस्पेक्ट यू. थँक यू, थँक यू, थँक यू. चला तर मग आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपला दिवस आहे 15वा. ओके, मी स्क्रीन शेअर करते. दिवस आहे 15वा. जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. जादूने काय करायचे? जादूने आपले नातेसंबंध सुधारायचे आहेत. आय होप तुम्ही सर्वजण कालच्या अ, दिवसाची सगळ्यांनीच अभ्यास केलेला असावा.
आजचा आपला दिवस आहे 15वा जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध आणि कालचा आपला दिवस होता अनुभवा जादूचा दिवस. यामध्ये आपण सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळी, संध्याकाळी, दुपारी झोपण्यापूर्वी काय काय कामे करायची याचं नियोजन करायचं होतं. प्रत्येक योजना किंवा घटना चांगल्या प्रकारे घडली आहे असं व्हिज्युअलाइज करून, असं समजून प्रत्येक योजना किंवा घटना याबाबत आभारी मानायचं आहे. त्याचबरोबर कल्पना करायची दिवसाच्या शेवटी प्रत्येक गोष्ट नीट चांगल्या प्रकारे घडून आल्याबद्दल तुम्ही अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे जादूचे शब्द आपल्याला उच्चारायचे आहेत. तर ही तुम्ही सगळ्यांनीच ही अ, कृती काल केलेली असणार आहे. त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही ज्यांनी केली नसेल त्यांनी आज करा आणि ज्यांनी केली त्यांनी ग्रुपवर नक्कीच शेअर करा. हं, आता आपण पुढच्या धड्यामध्ये पाहूया. यामध्ये आपल्याला दिसत आहे, एक टेबल दिसत आहे. टेबलवर इकडे लॅम्प दिसत आहे. पाठीमागे अ, अशी शेकोटी वगैरे असल्यासारखं दिसतंय. पुढे फोटो आहे आणि त्या फोटोवरती काय आहे ना, जादुईरित्या असे स्टार स्टार दिसत आहेत. म्हणजेच काय, नातेसंबंधामधले जे जादू घडवायची आहे ती याच्यामध्ये आपल्याला घडताना दिसत आहे. चला तर मग, जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडले असतील, तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी झाला असाल, दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्यातरी गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल, तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता. मग ती व्यक्ती तुमचा नवरा असो, बायको असो, भाऊ असो, बहीण असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, जोडीदार असो, साहेब असो, व्यवसायातील ग्राहक असो, कामाच्या ठिकाणचा सहकारी असो, सासू-सासरे असो किंवा आई-वडील असो, मित्र असो किंवा मैत्रिणी असो, शेजारी असो किंवा कुणीही असो, कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधांना जादूने सुधारणा घडवून आणू शकेल. आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात किंवा नातेसंबंधात कोणतीही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही. त्याऐवजी त्यांच्यात आणि आपल्यात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आपण गर्क झालेलो असतो. याचाच अर्थ आपल्याला कृतज्ञतेचा किंचित सुद्धा अंश आपल्यामध्ये नसतो. दुसऱ्यावर दोषारोपण करून तुमचे नातेसंबंध कधीच सुधारणार नाहीत. असं कोण म्हणते? लेखिका म्हणते. तुमच्या आयुष्यातील कधीही सुधारणा घडून येणार नाहीत. खरं तर जितके जास्त तुम्ही स्वतःला दोष द्याल, तितके तुमचे नातेसंबंध जास्त बिघडत राहतील आणि तुमचं आयुष्यही अधिक त्रासदायक होत राहील. हे नातेसंबंध सध्याचे असोत किंवा भूतकाळातील असोत, दुसऱ्या व्यक्तीबाबत असोत, व्यक्तीबद्दल असोत, तुमच्या मनात असणाऱ्या वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या आहेत? मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा घट्ट धरून ठेवणे आणि पोळता ते तुम्हीच. जर आपण दुसऱ्यासाठी आणलेला जळता निखारा हातात कुणाच्या असतो? आपल्या. मग जळतो कोण? आपलाच हात. असं कोण म्हणतंय? गौतम बुद्ध यांनी म्हटलेलं आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाळून टाकतील. पण कृतज्ञतेने मात्र त्या वाईट भावना संपून जातील. उदाहरणार्थ तुमचा आधीचा जोडीदार जो तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेला आहे. पण आता तुमचे आणि त्यांचे नातेसंबंध चांगले नाहीत. पण तुमच्या मुलांकडे पहा, तुमचा आधीचा जोडीदार नसता तर ती जिवंतच राहिली नसती. तुमच्या मुलांचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवढी मौल्यवान देणगी आहे. तुमच्या मुलांकडे पहा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या आधीच्या जोडीदाराचे रोज आभार माना. त्याचबरोबर नातेसंबंधात शांतता आणि सलोख्या कसा ठेवावा आणि त्यासाठी कृतज्ञतेचं सर्वात महत्वाचं साधन त्यांच्या आयुष्यात कसं वापरायचं याची शिकवण तुम्ही मुलांना तुमच्या उदाहरणातून करून देता. तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्याने तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी आहात. अशा वेळी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचे तुम्ही तुमच्या वेदनेत बदल घडवून आणू शकता. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कृतज्ञता तुमच्या भावनिक वेदनेने रूपांतर झपाट्याने आनंदात करते आणि तुमच्या मनातल्या जखम भरून काढते. माझ्या वडिलांची गोष्ट हे त्यांचे परिपूर्ण परिपूर्ण उदाहरण आहे.
माझे आई-वडील माझे आई-वडील माझे वडील वारले तेव्हा माझ्या आईला अतीव दुःख झालं होतं आणि ते समजण्यासारखंही होतं. काही महिने असेच दुःखात घालवल्यानंतर तिने कृतज्ञतेच्या जादूचा शक्तीचा वापर करायला सुरुवात केली. आणि तिनं हे इतकं प्रचंड दुःख आणि वेदना असताना देखील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याचा शोध ती घेऊ लागली. भूतकाळापासून तिने सुरुवात केली. माझ्या वडिलांबरोबर अनेक दशकं एकत्र घालवलेला आनंदाचा काळ तिला आठवला. बघा किती स्पष्ट आणि सुंदर आणि चांगल्या सोप्या भाषेत आपल्याला त्यांनी समजून सांगितलं आहे. यानंतर तिने एक मोठं पाऊल उचललं आणि ते म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहता येईल याचा विचार ती करू लागली. एकामागून एक त्या तिला सापडू लागल्या. याचा विचार असताना ज्या अनेक गोष्टी तिला करायच्या होत्या, पण त्या करायला ती वेळ झाला नव्हता. अशा गोष्टी तिला आता आठवल्या. कृतज्ञतेचं धीट पाऊल उचलल्यानंतर माझ्या आईपुढे तिच्या स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या संधीचा जादूने वर्षाव झाला आणि आनंदाने तिचं जीवन पुन्हा एकदा संपूर्ण झालं, समृद्ध झालं. कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीने माझ्या आईला नवजीवन मिळवून दिलं. अगदी खरं आहे. आजच्या या जादूच्या कृतीमध्ये तुमच्या आयुष्याला जाळणारा जो जळता निखरा आहे, तो जादूचे रूपांतर निर्माण झालेला किंवा तुटलेल्या नातेसंबंधांची निवड करा. ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे का? की तिच्याशी पूर्वी नातं होतं आणि आता मात्र ती तुमच्या आयुष्यात नाही, त्याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाही. एका जागी शांतपणे बसा. ज्या व्यक्तीची तुमची निवड केली आहे, तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते? याच्या 10 कारणांची एक यादी तयार करा. जरा मागे वळून त्या नात्यांचा इतिहास बघा. त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात? किंवा या नात्यातून तुम्हाला महत्त्वाचं असं काय मिळालंय? याची यादी लिहा. ही यादी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे संबंध. तेही बिघडलेले किंवा संपलेले नव्हते. या काळात जा आणि ते नातेसंबंध सुधारा. कधीच चांगले नसले तरी आणखी नीट विचार करून त्या व्यक्तींमधले गुण आठवण्याचा प्रयत्न करा आणि तिच्यात काही गुण तर असणारच ना चांगले. येस. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे ठरवण्यासाठी ही जादूची कृती नाही. तिनं जे काही तुमच्या बाबतीत केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ इथे संबंध नाही. तुम्ही जादूने या नातेसंबंधांशी जखम भरून टाकू शकता. ती भरून काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या बरोबर असणं देखील गरजेचं नाही. प्रत्येक नातेसंबंधात अगदी ते बिघडलेले असले तरी त्यात काही सोनेरी क्षण असतात आणि ते तुमचे नातेसंबंध तुमचे आयुष्य समृद्ध करतात. जसजसं या नात्यातील आठवणींच्या खाणीत तुम्ही खणत जाल तसतसे काही चांगल्या क्षणांचं सोनं तुम्हाला सापडेल. हे क्षण लिहून काढा. त्या व्यक्तीला संबोधित करा. तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरण म्हणून दिलेलं आहे नाव. मुकुंदसाठी मी कृतज्ञ आहे कारण त्यांनी मला आईस्क्रीम आणून दिली. आज आपण जो काळ एकत्र घालवला. मी रुपेशसाठी खूप कृतज्ञ आहे कारण त्यांनी मला पान नवाबी आईस्क्रीम दिली. आज आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विवाह जरी टिकला नसला तरी त्यासाठी मी खूप काही शिकले. आज माझ्यात जास्त समज आली आहे. आपल्या विवाहापासून मी जे काही शिकले त्याचा उपयोग आज मला अनेक नातेसंबंधाबाबत होत आहे. अजय, आपला विवाह टिकावा म्हणून तू तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न केलेस. त्यानंतर लग्नानंतर 10 वर्ष आपण एकत्र राहिलो याचा अर्थच तू प्रयत्न केलेत असा होतो. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. अजय, आपल्याला मुलं झाल्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. तुझ्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. त्यांच्यामुळे माझा प्रत्येक दिवस आनंदात जातो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. अजय, मी ज्यावेळी तू मुलांकडे बघण्यासाठी घरी राहत होते, त्यावेळी अतिशय मेहनत करून जादा तास काम करून तू घराचा भार सांभाळत होता, त्याबद्दल मी तुझी खूप कृतज्ञता व्यक्त करते. आम्ही सगळेच तुझ्यावर अवलंबून असल्यामुळे तुझ्यावर मोठी जबाबदारी होती.
ती तू पेलल्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. अजय, आपल्या मुलांना वाढताना बघण्याचे बहुमोल क्षण मला लाभले त्या ना पहिल्यांदा बोलताना, चालताना पाहण्याचे भाग्य मला मिळाले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. तुला ही संधी मिळाली नाही याची मला जाणीव आहे. अजय, ती अतीव दुःखात आणि सर्वस्व हरवण्याच्या भावनेने एका अवघड कालखंडातून गेली. त्यावेळी तू मला आधार दिलास त्याबद्दल मी मनापासून तुझे खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. अजय, मी जेव्हा आजारी होते, त्यावेळी तू माझी आणि मुलांची खूप काळजी घेतलीस त्याबद्दल मी तुझी मनापासून आभारी आहे. अजय, आपण एकत्र घालवलेल्या महत्त्वाच्या प्रसंगाबद्दल आणि अनेक अनेक प्रसंग होते त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. अजय, यापुढे मुलांचे वडील म्हणून राहण्याचं तुझं तू मान्य केलंस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आज आपल्या मुलांना तुझा जो आधार वाटतो आणि तुला त्यांना जो वेळ द्यावासा वाटतो त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आपली मुलं माझ्यासाठी जितकी महत्त्वाची आहेत, तितकीच ती तुलाही महत्त्वाची वाटतात, हे मला माहीत आहे. त्यासाठी मी तुझे खूप खूप आभार मानते. त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते? याबद्दल मला 10 प्रसंग लिहून झाले, की त्या व्यक्तीबद्दल तिच्या नात्याबद्दल तुम्हाला जर बरं वाटू लागले, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कोणतीही वाईट भावना उरणार नाही, कटुता राहणार नाही. अशा अंतिम टोकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण त्या भावनांमुळेच तुमच्या आयुष्यात नुकसान होत असतं. हे लक्षात ठेवा. प्रत्येक नातं हे वेगळं असतं. जोपर्यंत त्या व्यक्तीविषयीच्या कटू भावना तुमच्या मनातून संपूर्णतः नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी गरज वाटल्यास कदाचित तुम्हाला त्या जादूच्या कृतीचा अनेक दिवस पुन्हा-पुन्हा वापर करावा लागेल. तुम्ही जर सध्याच्या नातेसंबंधात सुधारणा घडून यावी यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर कराल, तर तुमच्या डोळ्यात त्या नातेसंबंधात विलक्षण बदल झाल्याचा तुम्हाला दिसून येईल. कृतज्ञतेने नातेसंबंधात बदल घडून येण्यासाठीच एकच व्यक्ती लागते. पण जी व्यक्ती कृतज्ञतेचा वापर करते, तिला संपूर्ण आयुष्यभर त्याचा लाभ मिळतो. ज्या व्यक्तीचा आणि तुमचा आतापर्यंत संपर्कही नसेल अशा गत काळातील व्यक्तीबरोबरील नातेसंबंध सुधारण्यासाठी जर तुम्ही या जादूच्या कृतीचा वापर केला, तर आता तुमच्या मनात याविषयी कटुता जाईल आणि याचा आनंद देखील होईल. त्याच वेळी तुमच्या सध्याच्या आयुष्याबरोबर इतर नातेसंबंधांसाठी जादूने सुधारणा घडवून आणण्याचं तुम्हाला जाणवेल किंवा जाणवलं देखील असेल. भविष्यात एखाद्या नातेसंबंधात अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटल्यास तसेच तसेच लगेच या जादूच्या कृतीचा वापर करायचा हे लक्षात ठेवा. नातेसंबंधात निर्माण झालेल्या अडचणी ही कृती केल्यामुळे वाढणार नाही. त्याऐवजी नातेसंबंधात सुधारणा होईल. जादूची कृती करायची आहे. 15वी तुमच्या वरदानाची मोजदाद करायची, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे असे म्हणायचं आहे. तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या समस्या निर्माण झालेल्या तुटलेल्या नातेसंबंधाची निवड करा. एका जागी शांत बसा. या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारायचे. तुमची त्यांची निवड केली आहे, तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायला वाटणाऱ्या 10 गोष्टींची यादी करा. आणि मी मुकुंदसाठी कृतज्ञ आहे, कारण त्यांनी मला ₹5,000 खर्च करण्यासाठी दिले. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे शब्द म्हणा. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर क्रमांक 15 कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप आभारी आहे. आभारी आहे, आभारी आहे. कारण तुम्ही हा चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने वाचला, ऐकला, बोलला. त्याबद्दल त्यातील असणाऱ्या या असाइनमेंट आहेत, आपण त्या देखील सध्या पूर्ण केल्या. त्यासाठी तुमच्या मनापासून आभारी आहे. आपण सर्वांनी अ, हे रेकॉर्डिंग ऐकलं आणि भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद देते. शुक्रिया, मेहरबानी आणि धन्यवाद.